ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला नेक्स्ट मॅच कोपरा वर्सेस शिरवणे असा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय. वनमंत्री चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा नुकतंच आदरणीय वनमंत्री लोकनेते सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि त्याचबरोबर सन्माननीय अरविंददा ठाकूर यांच्याकडनं पारितोषिक आलाय. हॅट्रिक षटकार रोहित लगवत आहेत तर त्यांना 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. रोहित कोळी यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. चला नेक्स्ट मॅच आपल्या समोर रंगली जाते. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. टीम कोपरा जो खारघर परिसरातून हा संघ आलाय. हॅलो चेक चेक. हॅलो हॅलो हॅलो. चला रोहित कोळी यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. अरविंद ठाकूर यांच्याकडनं हॅट्रिक षटकाराला 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि निखिल ठाकूर यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि हॅट्रिक षटकार ते लगवतात तर निखिल ठाकूर यांच्याकडनं त्यांना 3000 रुपयाचा कॅश प्राइज आणि हॅट्रिक षटकार जर लगवले तर अर्जुन म्हात्रे यांच्याकडनंही त्यांना 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. चला मैदानाच्या आतमध्ये मॅचला सुरुवात होते. एकीकडे टीम आपण पाहू शकाल श्याम सुरेंद्र स्मृती शिरवणे 11 शिरवणे त्यांच्या विरोधामध्ये केणी सिटी DCC कोपरा. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी आहे. पहिला बॉल बॅकफुटला येऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला जाता. पहिला बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला विघ्नेश आणि आमचे कट्टर फॅन कोपरा गावचे अभिमान्यू आणि संगीत क्षेत्रातील अतिशय भन्नाट. कारण कोपरा गाव म्हटलं की धर्मा तोडेकर असतील आणि अतिशय आमचे कट्टर आणि त्यांनी सांगितलं की अभिमान्यू तोडेकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. धन्यवाद देतो आपण. तर पहिल्या बॉलवर डॉट बॉल आला. दुसऱ्या बॉलवर आली सिंगल आणि रोहितने आपण जिनीतने मात्र आपलं खातं उघडलंय. हमजा गोलंदाजी ट्रॅकवर आला. आणि दीपेशजी पाटील यांच्याकडनं सुवर्ण संधी. शिरोंडी टीमच्या प्रत्येक गोलंदाजाला विकेट हॅट्रिक घेतले तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. चला पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना हमजा गोलंदाजी ट्रॅकवर. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये हमजा खान आहे आणि गोलंदाजी करत असताना हमजा पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 या आकड्यावर. केणी सिटी DCC कोपरा संघ मैदानामध्ये खेळतोय. रोहित आणि जिनीत अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय कोपरा टीमने. आडवा बॅटने परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली. डॉट बॉलची सांगता होत असताना हमजाने इम्प्रेस केलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा पाहिलं जाईल अशा पद्धतीने चेंडू रिलीज केला गेलाय. पडल्यानंतर बाउन्स झाला. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. कॅप्टन प्रथम सुतार आपल्याला पाहू शकाल हे प्रमुख आयोजक आहेत. जिथे अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतील, संदेश ठाकूर आपल्याला पाहायला मिळतील आणि किस्मत भगत हे 3 आयोजक. यावेळेस टॉप एज लागलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि कॅच होते ड्रॉप. हमजाने स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल सोडलाय. थोडीशी चर्चा केली जाते. स्वप्नील पाटील हे देखील आयोजक म्हणून स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळतील BTCच्या माध्यमातून. बघा
हा तिसरा सामना आहे आणि 3 सामन्यामध्ये 3 वेळा असं घडलंय की पहिले आप करके गाडी निकल गई, 3 झेल असे सुटले. तिने मॅच मध्ये सेम सिच्युएशन पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना बॉल सोडून दिला ऑप्शनच्या बाहेर. बाळासाहेब यांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या आकड्यावर. गुरुनाथ पाटील सर, उदय तांडेल सर हे अंपायरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. श्याम सुरेंद्र स्मृती शिरवणे 11 शिरवणे वर्सेस केणी सिटी DCC कोपरा. आर्गर वर्सेस शिरवणे. यावेळेस फुलरलेनचा चेंडू आहे. फ्लम LBW. अंपायरचा इशारा येतोय. फलंदाज बाद होत असताना पहिला धक्का लागतोय केणी सिटी DCC कोपरा संघाला. रोहित बॅक टू द डगआउट. 0 वर परतलाय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी 4 धावा. हमजाचा अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये PTC च्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि आमचे सगळेच घणसोलीचे किस्मत दादा भगत यांचे मित्र सुधीर म्हात्रे असतील, किशोर म्हात्रे असतील, अमित आपण पाहू शकाल अमित गावंड असतील, या सगळ्याच मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. सचिन दादा तांडेल आपल्याला पाहायला मिळतील. स्वप्नील म्हात्रे असतील, या सगळ्याच मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. विशाल म्हात्रे देखील पाहायला मिळतील. हे सगळेच मान्यवर त्यांचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. वनमंत्री चषक 2025 हा भव्य दिव्य सोहळा मैदानामध्ये रंगत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 गडी 4 धावा. मेगा स्क्रीनवर पाहू शकाल हे सगळेच व्यासपीठ अतिथी मान्यवर घणसोलीतील मान्यवर आहे. सचिन दादा तांडेल यांना पाहू शकाल. एक युवा उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. आमचे भाचे देखील आहेत. सचिन दादा तांडेल आपलं सहर्ष स्वागत आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय प्रणित जोशी. पहिला बॉल यशांचा वेट फर्निचर डिस्ट्रॉय आणि फलंदाज बाद होत असताना धक्का क्रमांक दुसरा लागतोय केणी सिटी DCC कोपरा संघाला. फलंदाज झिनीत पवार बाद होत असताना ऑफ स्टंप उडवलाय. इथे पाहू शकाल पहिल्याच बॉलवर प्रणित जोशीला मिळते सफलता. 2 गडी 5 टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. केणी सिटी DCC कोपरा संघ अडचणीमध्ये आहे, संकटामध्ये आहे. धावा करावा लागतील. धावांसाठी धाव करावा लागेल. अतिशय देखणी स्पर्धा. नुकतंच वनमंत्री, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री, लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचं आगमन पाहायला मिळालं. त्याने देखील या स्पर्धेच्या निमित्तानं शुभेच्छा दिल्या. हे जरी मैदान पाहता बामणदेव झोटिंगदेव मैदान सेक्टर 24 हे मैदान देखील सागर नाईक साहेब असतील किंवा आदरणीय गणेश नाईक साहेब असतील यांच्याच पाठपुराव्यामुळे आज नेरूळ नगरीला मिळाले. त्याबद्दल त्यांचे देखील आभार मानतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं वनमंत्री चषक ज्या पद्धतीने अक्षय पाटील यांनी जी व्हिडिओ क्लिप दाखवली की या मैदानाच्या अवतीभोवती आम्ही भरपूर झाडे लावलेत, त्यामुळेच वनमंत्री हे टायटल आम्ही ठेवलंय. खऱ्या अर्थानं ही नवी मुंबई हिरवीगार बनवण्यासाठी प्रत्येकाने महत्त्वाची भूमिका बजावणं गरजेचं आहे. चला, वाशी रॉयल्स इंडियन्स टीमचा कॅप्टन हमजा खान आणि नेरूळ 11 नेरूळ टीमचा कॅप्टन विश्वास घरत आमच्यासोबत जॉईन झालेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. बॅकफूट लेवल पंच केला जातोय. फ्लाय स्लीप मध्ये क्षेत्ररक्षक खराब पाहायला मिळते. चेंडू होईल फरार आणि या इनिंगचा पहिला क्रॅकिंग चौकार सचिन पवारच्या बॅट मधून चौकार आलाय. बॅटची एज लागली होती. थर्ड मॅन रिजन मध्ये चेंडू गेला होता, झेल होता, पण अडवण्याचा प्रयत्न करत असताना कुठेतरी गफलत झाली. प्रथमेश कुंभार आपल्याला पाहायला मिळेल. कॅच ड्रॉप झाली आणि चौकार देखील मिळाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 8 चेंडूचा खेळ संपलाय. सामना स्पीडअप करावा लागेल. सिद्धेश कडू देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. नेरूळ 11 नेरूळ टीम मैदानामध्ये खेळताना दिसेल. यजमान संघ खेळतील अगदी ग्रीन ड्रेस कोड मध्ये. वनमंत्री चषक आहे, नेरूळ 11चं आयोजन आहे आणि नेरूळ 11 टीम ग्रीन थीम घेऊन
आणि या मैदानाचा इतिहास आहे की नेरूळ टीमने कधीही या मैदानामध्ये टायटल आपल्या नावी केलं नाही, पण हा इतिहास आता लिहिला जाईल या झोटिंग देव मैदानामध्ये. चौकार आलाय. षटक क्रमांक इथे पहिलं सुरू असताना, दुसरं सुरू असताना टीमची धावसंख्या 12. आणि त्याच दरम्यान या नवी मुंबईतील सुप्रसिद्ध समालोचक, रायगड समालोचक आणि नवी मुंबई प्रमुख म्हणून त्यांची ओळख आहे. नुकतीच नेरूळ बॉक्स प्रीमियर लीगचे यशस्वी आयोजक, समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव हर्षदजी मडवी सर येथील मायक्रोफोनवर आपल्या सोबत जुळले जातील. अगदी भरपूर स्पर्धा, भरपूर बिजी शेड्यूल असतं, त्यामुळेच भरपूर स्पर्धेमध्ये ते पोहोचणं शक्य नसतं. आज त्यांचं आगमन झालंय. वेलकम हर्षदजी मडवी सर, आपलं सहर्ष स्वागत आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, ऑफ ड्राय केलाय, चेंडू जातोय मिड ऑफ फ्रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 13 धावा दाखल करायला लागले, 2 गडी बाद. विघ्नेश जरा 1 मिनिट फक्त. ज्यांचं नुकतंच आगमन झालंय आमचे कोपरा गावचे कट्टर समर्थक आणि आमचे भजन रत्न, संगीत असेल, क्रिकेट असेल, आमचे अभिमानी तोडेकर यांना सन्मानित करा तो विनंती करतोय. किस्मतचे भगत यांच्या शुभ असते शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मान करावं. अभिमान तोडे आपण आलात त्यात पुन्हा एकदा आपलं हार्दिक स्वागत करतो. थँक्यू व्हेरी मच. सगळ्याच अतिथी मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. 13 वर 2 गडी बाद अशी धावसंख्या सध्याच्या घडीला. केणी सिटी DCC कोपरा टीम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर प्रणित येतोय आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही, डॉट बॉलची सांगता होते. बघा जर पाहिलं तर श्याम सुरेंद्र स्मृती शिरवणे टीमने सध्याच्या घडीला जर पाहिलं तर भरपूर चांगलं क्रिकेट खेळले आणि स्पर्धेमध्ये भल्या भल्या संघांना पराभूत केलं. आज कोपरा टीम देखील या टीम अगेन्स्ट खेळत असताना स्ट्रगल करतोय. फटका चांगला आहे, मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावानं षटक क्रमांक संपले गेले. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद, 17 धावा. सचिन पवारच्या बॅटमधून एक पॉवरफुल स्ट्रोक, चेंडू सीमारेषा पार, चौकार. 8 मिनिटाचा अवधी आतापर्यंत कंप्लीट झाला. लक्षात घ्या शिरवणी टीम, तुम्हाला 4 ओव्हर 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत, त्यामुळे वेळेचं बंधन असेल, वेळेचं भान तुम्हाला ठेवावं लागेल. आणि नेक्स्ट मॅच साठी मी वाशी रॉयल्स इंडियन्स संघाच्या कॅप्टन आणि नेरूळ टीमचा कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल आणि हर्षदजी मडवी सर आपल्यासोबत टॉस सेरेमनी दरम्यान येतील. चला 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 17 वर 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी प्रणित जोशी पुन्हा एकदा येतोय. हमजा येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस फटका चांगला आहे, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषे पलीकडे. फलंदाज आपण पाहू शकाल सचिन पवारच्या बॅट मधून एक पॉवरफुल षटकार येतोय. लाजबाब, पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल आणि युजफुल सचिन पवारच्या बॅट मधून षटकार आलाय. व्हॉट अ शॉट. ऑन द राईस फटका खेळलाय सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या 23 या आकड्यावर, 23 ऑन अ स्कोर बोर्ड. रोनक तांडेल आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेत. विघ्नेश मडवी हे देखील अपडेटर म्हणून आपल्याला पाहायला मिळेल. KD ब्रदर्स टेलिकास्ट करत असताना PTCच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर षटकार. अको टप्प्याचा बॉल आहे. पुन्हा एकदा चेंडू भिरकावलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. महबूब खूप चांगला झेल पकडत असताना
विकेटचं पतन होत असताना सचिन पवारला परतावा लागेल, जो 4 बॉलमध्ये 15 धावाची झंझावात खेळी करत होता, जो घातक ठरत होता, त्याला हमजाने बाद केले आणि फलंदाजाला परतावा लागेल. तिसरा धक्का लागतोय केडी सिटी डीसीसी कोपरा संघाला. फलंदाज बाद. चला, हमजा खान वाशी रॉयल्स टीमचा कॅप्टन, प्लीज रिपोर्टिंग करा कॉमेंट्री बॉक्सशी. स्टेजवर आपण रिपोर्टिंग करा. आयोजकांना थोडीशी क्वेरी आहे, थोडीशी आपल्या लिस्टबद्दल चर्चा करावी लागेल, त्यामुळेच हमजा खान प्लीज रिपोर्टिंग करा. 3 गडी बाद 23 धावा धावफलकावर लागले. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर विकेट आली. हमजा गोलंदाजी ट्रॅकवर न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. मिस्टर अक्षय पाटील, यश आणि अक्षय पाटीलला आता जबाबदारी आणि या जबाबदारीमध्ये धावा करावा लागतील. यावेळी सोडी घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होतीये. आपण पाहू शकाल अक्षय पाटील हा खेळाडू जर पाहिलं तर कोपरा गावचा पहिला वायकरमॅन म्हणून ओळखला जातो, अशी माहिती हर्षद मडवी सर आम्हाला देत असताना. भरपूर चांगलं क्रिकेट कोपरा गाव आपण जर पाहिलं तर खारघर कोपरा म्हणून ओळखला जातोय. आपण पाहू शकाल खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. कव्हर रिझन मध्ये, एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू जाईल. सिंगल मिळते, सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि 2 धावा कंप्लीट होत असताना खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजामध्ये असलेले ताळमेळ पाहायला मिळते. 2 धावा जरूर मिळतील. एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट करणं फार महत्वाचं आहे. 25 धावा आज खऱ्या अर्थानं आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये हर्षदजी मडवी सर आपल्याला ऐकायला मिळतील. बऱ्याच लोकांची डिमांड होती, बरेच लोकांची चर्चा होती हर्षद मडवी सर कधी या स्पर्धेसाठी येतील आणि फायनली आजचा दिवस त्यांनी राखीव ठेवलाय. थँक्यू व्हेरी मच. 25 धावा धावफलकावर लागलेत. 3 गडी बाद. खूप चांगला बॉल पाहायला मिळते. हार्डलेन चेंडू पडल्यानंतर अगदी स्किड झालाय. बॉल आणि बॅटचा कुठलाही कनेक्शन नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना वेगवान चेंडू हाताळला जातोय हमजाच्या माध्यमातून. पडल्यानंतर अगदी भन्नाट वेग धारण केलंय. हलकासा चेंडू आतमध्ये आलाय. डॉट बॉलची सांगता होते. 3रं षटक मार्गस्थ असताना शेवटचा बॉल शिल्लक आहे. ऑफ स्टंपवर मारा केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. लाईन मिस केली. अंपायर इशारा करत असताना व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 26, 26 आकड्यावर. कालचा दिवस जर पाहिला तर खऱ्या अर्थानं गाजवलाय गोठिवली टीमने. स्वराज मात्रेचा अफलातून गोलंदाजीचा स्पेल पाहिलं. काल नमित अशोक पाटीलचं 9 बॉलमध्ये 32 धावा. आपण जर पाहिलं तर नेरूळ 11चे सगळेच खेळाडू कृपया मंचावर या. त्याच दरम्यान मोठा फटका लागवला जातो. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. खूप चांगला झेल पकडला जातोय. अनिकेत तांडेलच्या माध्यमातून झेल पकडला जातोय आणि आणखी एक विकेटचं पतन. काल जर पाहिलं तर भावीन पाटीलने देखील इम्प्रेस केलं. खूप चांगला खेळ केला. त्याचबरोबर आपण पाहू शकाल कुणाल पाटीलचे 48चे एक नाबाद खेळी, त्याची देखील अविस्मरणीय खेळी राहिली. सुधीर मात्रे यांचं आगमन झालंय. उज्ज्वल डेकोरेटर्सचे प्रोपरायटर. खऱ्या अर्थानं हे मंच आणि संपूर्ण व्यवस्थापन ज्यांच्या माध्यमातून पाहिलं जातं आणि किस्मत भगत यांचे परममित्र आहे सुधीर म्हात्रे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. आलेल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सचिन दादा तांडेल यांना पाहू शकाल. कारावे गावातील युवा उद्योजक स्वप्नील म्हात्रे असतील, किशोर म्हात्रे असतील, या सगळ्यांचंच हार्दिक स्वागत केलं जात आहे. आलेल्या प्रत्येक अतिथी मान्यवरांचं सहर्ष स्वागत. वनमंत्री चषक 2025 चा भव्य दिव्य सोहळा रंगताना दिसतोय. आजच्या या स्पर्धेची दुसरी रजनी आणि दुसऱ्या रजनीतील तिसरा सामना मैदानामध्ये रंगत असताना केडी सिटी डीसीसी कोपरा वर्सेस आपण पाहू शकाल
श्याम सुरेंद्र स्मृती शिरवणे 11 शिरवणे. 15 मिनिटाचा अवधी संपलाय, त्यामुळेच शेवटचे 5 मिनिटं असतील, त्यामुळेच सामना स्पीडअप करावा लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर प्रथमेश कुंभार गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. आणखीन एक युवा गोलंदाज प्रथमेश कुंभार गोलंदाजी ट्रॅकवर. धावा कराव्या लागतील कोपरा टीमला. नेक्स्ट मॅच टॉस साठी नेरूळ टीम आणि वाशी रॉयल्स टीम आपण लगेचच रिपोर्टिंग करा. या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस केला जाईल. पहिलाच बॉल ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. व्हाईट बॉलचा इशारा. गुरुनाथ पाटील सर वळलेत आणि त्यांनी इशारा दिला व्हाईट बॉल. ऑफ स्टंपवर मारा ठेवण्याचा प्रयत्न करत असताना मात्र लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 27 या आकड्यावर 4 गडी बाद. थोडासा अडचणीमध्ये आहे खेळणी सिटी डीसीसी कोपरा संघ. धावा कराव्या लागतील. इथे बॅटची एज कॉट बिहाइंड. फलंदाजाला परतावा लागेल. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज यशला देखील परतावा लागेल. 5वा धक्का लागतोय केणी सिटी डीसीसी कोपरा संघाला. फलंदाज यश बॅक टू द डगआउट. तर त्याच दरम्यान आपण पाहू शकाल नुकतीच घणसोली प्रीमियर लीग संपन्न झाली. त्या घणसोली प्रीमियर लीग साठी ज्याने तन मन धन सगळं काही समर्पित केलं, घणसोली क्रिकेटसाठी ज्याचं योगदान सातत्याने राहतं, गिरीश पाटील बबलू यांचं आगमन झालंय. एक युवा उद्योजक आणि समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. विजय पाटील हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. हिमांशू देखील आमच्या सोबत आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम. सुशेन सूर्यवंशी हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. या सगळ्यांचंच हार्दिक स्वागत केलं जात आहे. सुस्वागतम सुस्वागतम. षटक क्रमांक 4. पहिल्या बॉलवर विकेट प्राप्त झाली प्रथमेश कुंभारला आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हर्षल कोळी. बॅकफूटला येऊन पंच करण्याचा प्रयत्न करत असताना बॉलर बॅक टू रायू. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे प्रथमेश कुंभारच्या माध्यमातून. सगळेच मान्यवरांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे. वनमंत्री चषक या भव्य दिव्य स्पर्धेच्या निमित्तानं आलेले सर्वच मान्यवर, त्यांची उपस्थिती तितकीच महत्वाची आहे. स्क्रीनवर पाहू शकाल सगळेच मान्यवर आहे. गिरीश पाटील बबलू यांना स्क्रीनवर पाहू शकाल. घणसोली प्रीमियर लीग जी नुकतीच संपन्न झाली अगदी डे नाईट फॉर्मॅटमध्ये. स्पर्धेने देखील भरपूर चर्चा कव्हर केली. इथे मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न करत असताना इथे प्रथम सुतारकडून होते चूक. चेंडू होईल फरार. चेंडू सीमारेषा पार. बॅटची एज लागते. चेंडू जातोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषेपलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 4 धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 33 या आकड्यावर. 5 गडी बाद 33 धावा. 4थ्या षटकाचा खेळ सुरू असताना प्रथमेश कुंभार गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. दोन मिनिटांमध्ये तुम्हाला 2 बॉल कव्हर करायचे. यावेळेस फटका पाहू शकाल. व्हॉट अ शॉट. स्टँड अँड डिस्पॅच.
स्टँड अँड डिलिव्हर्ड मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सचिन साहिल कोळीच्या बॅट मधून आलाय. होळीच्या अगोदर साहिल कोळीच्या बॅट मधून येतोय क्रॅकिंग षटकार. व्हॉट अ शॉट. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 39. 5 गडी बाद 39 धावा. धावसंख्येला आकार येत असताना 50-55 धावा झाल्या तर मॅच मध्ये मजा येईल. आणि केणी सिटी DCC कोपरा टीम देखील अगदी खारघर पासून नवी मुंबईचा प्रवास करत असताना ते देखील विजयाचं स्वप्न बघत असताना या मैदानात उतरली आहे. चांगला स्ट्रोक लगवला जातोय साहिल कोळीच्या बॅट मधून. 2 बॉल मध्ये आतापर्यंत साहिल कोळीने 500च्या स्ट्राईकने 10 धावा उभारल्यात. टीमची धावसंख्या 39 आकड्यावर. शेवटचा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. आणखीन एक धमाका. आणखीन एक लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. साहिल कोळीची ही बोली आहे. या बोलीने लगवलाय षटकार. चेंडू सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलीये तब्बल 45 आकड्यावर. साहिल कोळीचा धमाका. साहिल कोळीचं शक्ती प्रदर्शन या मॅच मध्ये पाहायला मिळते. तब्बल 19 धावा या ओव्हर मध्ये खर्च केल्यात गोलंदाजाने. प्रथमेश कुंभार एक्सपेन्सिव्ह ओव्हर म्हणावं लागेल. चला आपण जाऊया सन्मानाकडे. अतिथी मान्यवरांचा सन्मान केला जाईल आणि ओव्हर 2. चला तर सन्मान या ठिकाणी केला जाईल. विनंती करतोय विनयजी ठाकूर आपल्या शुभ हस्ते. चला विनयजी ठाकूर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा. विनयजी ठाकूर आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा. सन्माननीय आदरणीय युवा उद्योजक सचिनजी तांडेल साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. आमचे कराबे गावाचे सचिनजी तांडेल साहेब यांचा शुभ सन्मान विनयजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. वनमंत्री चषक 2025 मध्ये आपला आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर विनयजी ठाकूर यांना आम्ही विनंती करू की सन्माननीय आदरणीय घनसोली प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक सन्माननीय आदरणीय गिरीशजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. गिरीशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य घनसोली प्रीमियर लीगची स्पर्धा आम्हाला पाहायला मिळते. आणि त्यानंतर मी विनंती करतोय चला सन्मान या ठिकाणी केला जातो. आणि त्यानंतर ही एक ओव्हर झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण सन्मानाकडे ओढणार आहोत. तोपर्यंत पुन्हा एकदा जाऊया विघ्नेशजी मडवी सरांकडे. येस शेवटचं षटक आहे. पहिल्याच बॉलवर टॉप पेज लागली आणि खूप चांगला झेल प्रथम सुतारने झेलला. फ्लाय स्लिप मध्ये अगदी सोपा झेल पकडला आणि फलंदाजाला परतावा लागेल. फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विनीत तोडेकर. आता तोडावा लागेल. ह्या मैदानामध्ये शेवटचे 5 बॉल आहेत. आता करो या मरो. 45 धावा झाल्यात पण अजूनही धावा कराव्या लागतील. किमान या 5 बॉलमध्ये 10 धावा तरी येणे अपेक्षित असेल केणी सिटी DCC कोपरा टीमसाठी. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये विनीत आल्या. अकोटाप्याचा बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. खूप चांगला चेंडू पाहायला मिळते. मंदार प्रभू गोलंदाजी ट्रॅकवर. उंचपुरा गोलंदाज आहे. एक वेगवान गोलंदाज आहे. पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होतीये. पहिल्या 2 बॉलमध्ये खूप चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळले गेलेत. इथे देखील पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली आहे. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. व्हाईट बॉलच्या सैन्य टीमची धावसंख्या 46 आकड्यावर 46. आज अनेक मान्यवरांची उपस्थिती या मंचावर पाहायला मिळते. खास करून अनेक घणसोलीतील आमचे सगळे मित्र परिवार आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. अकोटाप्याचा बॉल आणि फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. कॅच होईल. ड्रॉप. एक धाव कंप्लीट झाली आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना आज चिरवणे टीमने देखील 2 कॅच ड्रॉप केले. तिन्ही मॅच मध्ये आपल्याला कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाले. त्यामुळेच कालच्या दिवसात फार कमी वेळा
असे चित्र पाहायला मिळालं. काही 1-2 वेळाच, पण या 3 मॅच मध्ये आतापर्यंत 3 वेळा हे चित्र पाहायला मिळालं. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, धावचीची संधी आहे. काय घडलंय? चेंडू बॉल आपण जर पाहिलं तर स्टंपला हिट झाला नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करत असताना बाईच्या स्वरूपात सिंगल मिळतीये. 4 बॉलचा केस संपलाय. शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. वाशी रॉयल्स वर्सेस नेरुळ 11 नेरुळ असा सामना. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल, त्यानंतर मान्यवरांचा सन्मान केला जाईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकाल हर्षदजी मडवी सरांना, हे देखील आमच्या सोबत मायक्रोफोनवर जोडले जातील. डिमांडिंग व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट. दोन्ही कॅप्टन आमच्या सोबत आलेत. इथे देखील चांगला बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होते. मंदार गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये अप्रतिम गोलंदाजी. 5 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्यात. का चेंडू पडल्यानंतर चेंडूने घेतलेले वळण, चांगल्या लाईन अँड लेंथने गोलंदाजी करतोय मंदार प्रभू. गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल देखील विकेट कीपर कडे जातोय आणि शेवटच्या बॉलवर देखील येतोय डॉट बॉल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या म्हणजे मंदार प्रभूसाठी. या ओव्हर मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. 5 षटकांचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 49 या आकड्यावर आणि 50 धावांचं आव्हान ठेवलं गेलं आहे. येणाऱ्या 5 ओव्हर मध्ये प्रत्येक ओव्हर मागे 10 ची सरासरी राखायची. चला आपण पाहू शकाल श्याम सुरेंद्र स्मृती शिरवणे 11 शिरवणे वर्सेस केणी सिटी डीसीसी कोपरा हा सामना पाहतोय. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आणि त्याआधी सत्कार करूया आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल. हर्षलजी मडवी सर, धन्यवाद. चला तर प्रथमतः आपण नाणेफेकीचा कॉल करून घेऊया. तर मी विनंती करतोय माझे नगरसेवक आमचे शिरोणी गावातील ज्ञानेश्वर दादा यांना विनंती करतोय आपल्या शुभ असते नाणेफेकीचा कॉल आपण करायचा नेक्स्ट मॅचचा. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. घरच्या मैदानावरती घरचा संघ, भरपूर प्रेक्षकांचा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळेल या मैदानावरती. प्रथमताच या नेरुळ गावाच्या भूमीवर, प्रथमताच या जय जोटिंग बामनदेव मैदानावरती नेरुळ गाव 11 नेरुळ गाव संघ नाईट मॅच खेळताना आपल्याला दिसणार आहे. आणि त्याचे कॅप्टन सिद्धेश कडू नेरुळ 11 नेरुळ आणि वाशी बॉईज टीमचा कॅप्टन हमजा खान आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जाईल. दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला आहे नेरुळ 11 तर दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत हमजा खान, अर्थातच वाशी रॉयल्स. टेल्स इज एका बाजूला वन मंत्री आहे, दुसऱ्या बाजूला पालकमंत्री आहेत. चला वन मंत्री कॉल केला आणि पालकमंत्री आलाय सिद्धेश कडू. टॉस जिंकला. सिद्धेश निर्णय काय असणार आहे? घरचा मैदान आहे, घरच्या मैदानावरती टॉस जिंकलाय यजमान संघाने आणि निर्णय काय असणार आहे सिद्धेश? नक्की आम्ही गोलंदाजीच करू. पहिला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नेरुळ 11 नेरुळ संघ हा संघ ज्यावेळेस बाहेर खेळण्यासाठी जातो त्यावेळेस प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळतो आणि आज तर या मैदानावरती स्वतःच्या मैदानावरती तुम्ही खेळ करताय. काय सिच्युएशन असेल आणि मैदानामध्ये क्रिकेट खेळताना किती एन्जॉय कराल? नक्कीच घरचा मैदान आहे, पण वाटत नाही की घरचा मैदान आहे, कारण की एवढा चांगला आयोजन आणि एवढा चांगला ग्राउंड मेंटेन केला आहे. मी धन्यवाद करेल. क्रिसमस भगत असतील, दादा असतील, सायंटिस्ट दादा असतील, स्वापी पाटील असतील, सगळ्यांचा धन्यवाद करेल. अक्षराला पाटील असतील यांचा धन्यवाद करेल की एवढा चांगला आयोजन केलं त्यांनी. यस, थँक्यू सो मच. हे होते सिद्धेश कडू. जास्त वेळ आम्ही सिद्धेशांचा घेणार नाही आहोत कारण की सन्मानाकडे आम्ही जायचं आहे आणि सन्मान केला जाईल. सन्माननीय आदरणीय मी विनंती करतो विनय दादा यांना की आपल्या शुभ असते स्वप्नीलजी पाटील साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जाईल. आमचे घनसोली गावातील आणखीन एक दमदार व्यक्तिमत्व स्वप्नीलजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातो. वनमंत्री चषक 2025 मध्ये स्वप्नीलजी पाटील आपला आम्ही सहर्ष स्वागत करतोय. त्यानंतर आम्ही विनंती करतोय सन्माननीय आदरणीय विशालजी म्हात्रे साहेब यांचाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने करायचा. विशालजी म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. विनयजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते विशालजी म्हात्रे साहेबांचा देखील शुभ सन्मान केला जातोय. हे घनसोली गावातील मित्र परिवार किस्मतदादा भगत यांच्या आम्हाला पाहायला मिळतात. त्यांच्या आवर्जून भेट आम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेला आणि
त्यानंतर विनय दादा यांना विनंती करतोय की आपण किशोरजी म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे स्पर्धेच्या निमित्ताने. किशोरजी म्हात्रे साहेब आपलाही शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. किशोरजी म्हात्रे साहेब यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. विनय दादा यांच्या शुभ हस्ते किशोरजी म्हात्रे साहेब यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते वन मंत्री चषक 2025 मध्ये. त्यांनाही आपण पाहताय माईची शाल, प्रेमाचं प्रति पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. किशोरजी म्हात्रे साहेब आपलं सहर्ष सरचे स्वागत आहे. आणि त्यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय आदरणीय स्वप्नीलजी म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. स्वप्नीलजी म्हात्रे साहेब यांचाही शुभ सन्मान आमच्या या व्यासपीठावरती केला जाईल. स्वप्नीलजी म्हात्रे साहेब यांचाही शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. विनयदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. आणि त्यानंतर हिमांशू पाटील यांचाही शुभ सन्मान केला जाईल. जे आमचे जुहगावचे हिमांशू पाटील आहेत त्यांचाही शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबर सन्माननीय अमितजी राणकर साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. अमित गावंड साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. आणि त्याचबरोबर लौकिक जानके साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. विनयदादा यांना विनंती करतो की लौकिक यांचा देखील शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती करायचा आहे. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय विनयदादा यांना विनंती करतोय की प्रितेशजी पाटील यांचाही शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. प्रितेशजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान केला जाईल. विनयदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते प्रितेशजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जाईल. आणि त्यानंतर प्रितेशजी पाटील यांचाही शुभ सन्मान यानंतर केला जाणारा आमच्या व्यासपीठावरती प्रेक्षकांची मांदियाळी, मान्यवरांची मांदियाळी पाहायला मिळते. विनयदादा ठाकूर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय प्रितेशजी पाटील यांचा. आणि त्यानंतर आम्ही विनंती करतोय विनयदादा ठाकूर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते विनीतजी गरज साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. विनीतजी गरज साहेब आपण या आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जाईल. विनयदादा यांच्या शुभ हस्ते विनीतजी गरज साहेबांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि त्यानंतर शेवटचा सन्मान असणारा सन्माननीय आदरणीय विजयजी पाटील साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. विजयजी पाटील साहेब आपलाही शुभ सन्मान या ठिकाणी केला जाणारा या विजयजी पाटील साहेब आपलाही शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. अतिथी देवो भव ही आपल्या भारताची संस्कृती आणि या स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान करणं. विनयदादा यांना विनंती करतोय की आपण विजयदादा पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. एक शेवटचा सन्मान चला आम्ही सातत्याने म्हणतोय या स्पर्धेमध्ये येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा सन्मान करणं हा आमचा अधिकार आहे. आणि आपल्या भारताची संस्कृती हेच सांगून जाते अतिथी देवो भव. प्रत्येक पाहुण्याचा शुभ सन्मान आमच्या व्यासपीठावरती केला जातोय. आलेल्या तमाम खेळाडूंचं त्याचबरोबर प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहेत. आणि त्याच्यानंतर मी विघ्नेशजी मडवी सर यांच्याकडे मायक्रोफोन सोपवत आहे. बघा शिरवणे 11 शिरवणे टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत आहे आणि हा संघ जर हा सामना जिंकतोय तर कार्यसम्राट माजी नगरसेवक ज्ञानेश्वर दादा सुतार यांच्या वतीने 5000चा कॅश प्राइज दिलं जाईल टीम शिरवणे 11 शिरवणे टीमसाठी. याची देखील नोंद घ्या. थँक्यू व्हेरी मच अविनाश दादा सुतार. थँक्यू व्हेरी मच ज्ञानेश्वर दादा सुतार. O2 हर्षद मडवी सर. ऐकूया त्यांच्याच वाणीतून या इनिंगची कहाणी. एक सुप्रसिद्ध समालोचक आणि वन ऑफ द माय फेवरेट कॉमेंटेटर हर्षदजी मडवी सर येथील मायक्रोफोनवर. ऐकूया. धन्यवाद. थँक्यू विघ्नेश मडवी सर. यांचा आवाज संपूर्ण 2 दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळतोय. साम सुरेंद्र स्मृती शिरवणे 11 आणि त्यांच्या विरुद्ध आपला केनी सिटी DCC कोपरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
टार्गेट या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 50 धावांचं 38 धावा अजूनही बॅलन्स आहेत 26 बॉलमध्ये. एक चांगली स्पर्धा आज आपल्या भेटीला आली आपण पाहू शकता. वनमंत्री चषक 2025 दिवस रात्रकालीन क्रीडा स्पर्धा दुसरी दिवस रात्र आज सुरू झाली. यावेळेस चॉप केला बॉलला जबरदस्त फटका. डीप कव्हरला फिल्डर नाहीये. इनफिल्डच्या वरून बॉलला खेळलेत. बॉल सीमा पार येतोय चौकार. आणि त्याचबरोबर विनंती करतोय दीपेशजी पाटील साहेबांना की आपण व्यासपीठावरती आपलंही सरचं स्वागत आहे. आमच्या शिरोणे गावाचे दीपेशजी पाटील आपण या. आणि सातत्याने या शिरोणे गावामध्ये ज्या ज्या वेळेस क्रिकेटच्या स्पर्धा होत्या त्या त्यावेळेस समालोचक म्हणून त्यांची मदत आम्हाला नेहमी लाभते. त्यांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं सरचं स्वागत दीपेशजी पाटील साहेब आपण या. आपलं आम्ही सरचं स्वागत करतोय. 5 बॉलचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अजून 25 मध्ये 34 बनवायचे आहेत. इक्वेशन सध्या तर सोपं आहे शिरवणे टीमसाठी, परंतु हे आव्हान थोडंसं पुढे घेऊन जावं लागेल. चांगला फटका आहे. जागा बनवली. स्क्वेअर लेगकडे फिल्डर नाहीये. बॉल चाललाय सीमा रेखा पार. या ओव्हरमधील तिसरा चौकार. ओव्हरमध्ये टोटल धावा आल्या 20 विदाउट एनी लॉस. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जिनीत पवारचं हे षटक होतं. प्रथम सुतारसाठी सुवर्ण संधी आले. प्रत्येक षटकारासाठी साईदाम बॉईज यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज. जबरदस्त बॅटिंग अटॅक पाहायला मिळाला. 50 धावांचं टार्गेट चेस करत असताना आपण जर पाहिलं तर पहिल्याच ओव्हरमध्ये शिरवणे टीमने 20 धावा एकवटल्यात आपल्या या संपूर्ण स्कोअरबोर्डवरती. आता इन मीन 24 मध्ये 30 पाहिजे. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा. चर्चा होती बरेच दिवस या क्रीडा स्पर्धेची. वनमंत्री चषक 2025 नेरुळ गावचं हे जबरदस्त आयोजन ज्यामध्ये खरंच कौतुक करेन साईदाम बॉईज असतील आमचे या संघाचे आणि त्याचबरोबर नेरुळ 11 नेरुळ संघ यांनी देखील भरपूर मेहनत घेतली या संपूर्ण स्पर्धेला पुढे आणण्यासाठी. आणि आज ही क्रीडा स्पर्धा मात्र घेऊन येत असताना सर्वांच्या भेटीला कट्टा बॉईज यांची देखील भरपूर मेहनत राहिली. शाळा बॉईज याही संघाचं कौतुक करणं फार गरजेचं आहे, कारण एकट्या दोघांचं काम नव्हे हे, कारण बऱ्याच वर्षांची प्रतीक्षा होती नेरुळ गावाची. ओव्हर पिच ऑन साईडला जबरदस्त फटका. बॉल लॉंग ऑन सीमा पार. आणि हा षटकार राजेश पाटील यांच्या हातामध्ये हा बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पाहायला मिळाला. रोहित कोळीवरती चढवलेलं हे आक्रमण आणि या आक्रमणाचं स्वरूप 6 धावांनी आपल्याला परावर्तित झालेलं पाहायला मिळतंय. हे पाहू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये. अगदी सहज बॉल उचलला होता. यावेळेस बॉल जरूर बाहेर पिचिंग झाला परंतु आतमध्ये आणला. ऑफ कटर बॉलिंग सध्या ते रोहितची आपल्याला पाहायला मिळते आणि भरपूर माहीर आहे रोहित. सातत्याने कोपरागाव क्रिकेट म्हटलं की या गावाच्या क्रिकेटसाठी नेहमी धडपडणारे व्यक्तिमत्व आहे. आणि आज DCC कोपरागावच्या टीमचं जे नाव आहे ते मात्र टिकवून ठेवण्यामध्ये रोहितचा फार मोठा वाटा आहे. ओव्हर द विकेट. इथे देखील बॉल फिरवलाय. टर्न केलं. समोरून बॉलला वळवलंय. अगदी गिरकी घेत बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. ज्या संपूर्ण आमचे दशरथजी पाटील सर हे देखील आम्हाला जॉईंट आहेत. पहा संपूर्ण स्पर्धेची जबाबदारी त्यांच्या देखील खांद्यावरती. बऱ्याच दिवसापासून खरं तर भेट झाली नव्हती, परंतु या स्पर्धेच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा स्टेज शेअर करण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. आणखीन एक गिरकी घेणारा बॉल पूर्णपणे चकवून चाललाय. बॅटर विराज पवारला मात्र भरपूर अडचणींना सामोरं जावं लागते. विराज चव्हाण या खेळाडूला भरपूर अडचणींना सामोरं जावं लागते. तत्पूर्वी प्रथम सुतारसाठी सुवर्ण संधी आले. साईदाम बॉईज यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. श्याम सुरेंद्र स्मृती शिरवणे 11. आणखीन एक चांगला बॉल. जबरदस्त बॉलिंग अटॅक रोहित. पहिल्या बॉलवरती षटकार खाल्ल्यानंतर पुढचे 4ही बॉल जबरदस्त रिदम मध्ये फेकत असताना डॉट आलेत. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल हाताळत असताना पाहायला मिळेल रोहित रतन कोळी. आणखीन एक शेवटचा बॉल. हाही बॉल आलाय डॉट. गोलंदाजी चांगली झाली आहे. गोलंदाजी जबरदस्त झाली आहे. जिथे धावा खर्च होत होत्या तिथे धावा थांबल्यात. आता मात्र थोडासा संघर्ष मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळणार आहे, कारण शिरवणे 11 टीमने पहिल्या ओव्हरमध्ये 20 काढल्या. त्यानंतरच्या पुढच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं पहिल्या बॉलवरती षटकार लागला होता. असं वाटलं होतं या मॅचची संपूर्ण हवा बदलेल, परंतु रोहितने पुढचे 5 बॉल डॉट फेकून दाखवून दिलं
की DCC कोपरा या टीमसाठी माझं किती मोठं योगदान आहे, ज्यामध्ये जगदीश ठाकूर हे देखील नाव विसरून चालणार नाहीये, कारण याही खेळाडूने भरपूर वर्ष कोपरा गावच्या क्रिकेटला दिलेत आणि अनुभवाची शिदोरी नेहमीच खांद्यावरती घेऊन चालणारा तो खेळाडू जगदीश ठाकूर देखील आपला मैदानाच्या आतमध्ये ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी जर विचार केला तर या DCC कोपरा टीमसाठी सर्वात पहिली बाईक मिळवणारा खेळाडू अक्षय पाटील आणि दुसरी बाईक या DCC कोपरा टीमसाठी मिळवणारा जिनित पवार हा युवा खेळाडू देखील या टीममध्ये सामील आहे. परंतु आज जशी हवी तशी बॅटिंग मात्र पाहायला मिळाली नाहीये 5 ओव्हरमध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपला. येणारे 18 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. अजूनही दोन्ही टीमच्या माध्यमातून समसमान संघर्ष आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. वनमंत्री चषक 2025 नवी मुंबईचे किंग मेकर अर्थात नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय लोकनेते नामदार गणेशजी नाईक साहेब, जे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट अर्थात वनमंत्री आहेत, त्यांच्या नावाने त्यांच्या कार्याचा गुणगौरव गाणारी ही क्रीडा स्पर्धा, त्यांच्या कार्याचा सन्मान करणारी ही क्रीडा स्पर्धा आज आपल्या भेटीला आली. काही क्षणापूर्वीच आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब हे देखील या स्पर्धेला भेट देऊन गेलेत आणि त्यांनी देखील या संपूर्ण मैदानाचा उल्लेख चांगल्या रीतीने केला. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये सध्या तरी ज्या काही घडामोडी घडत आहेत त्यांच्या खात्यामधून त्यांचा देखील उलगडा त्यांनी या स्पर्धेच्या निमित्ताने करून दाखविला. बॉलिंग ट्रॅकवरती अक्षय पाटील तयार, बायकरमॅन. इथे रिव्हर्स खेळायचा होता, बॉल बॅटचा संपर्क नाही. उदय तांडेल यांच्या रिॲक्शन अगदी स्पष्ट आहेत, त्यांना देखील कळून चुकलं होतं. हे आपल्या स्क्रीनवरती किस्मतजी बघत आपल्याला पाहायला मिळतील, जे या स्पर्धेचे आयोजक प्रमुख आयोजकांच्या भूमिकेमध्ये त्यांच्या समवेत गिरीशजी पाटील, बबलू दादा हे देखील पाहायला मिळतात. राहुल बांगर देखील त्यांना जॉईन आहेत. त्याचबरोबर दीपेशजी पाटील हे आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळाले. राऊंड द विकेट अक्षय पाटील तयार. ओ पायावरचा बॉल सहज उचलला, स्क्वेअर लेग कडे फिल्डर नाहीये. बॉल एक टप्प्याची मदत घेऊन चाललाय, सीमारेखा पार, हा येतोय चौकार. 17 बॉल 24 हे इक्वेशन अजून बाकी असताना आता मात्र इक्वेशन बदललंय. येणारे 16 बॉल आणि 20 रनची गरज. सुरुवात मात्र या ओव्हरची दमदार झाली होती. चांगला बॉल रिलीज केला होता अक्षय पाटीलने, त्यानंतर मात्र लगावला चौकार त्याच्या गोलंदाजीवरती. दुसऱ्याच बॉलवरती आला हा चौकार. मैदानाच्या चहू बाजूला फिरणारा हा ड्रोन कॅमेरा या मैदानाचं एक अनोखं दृश्य आपल्या सर्वांच्या भेटीला घेऊन येणार आहे. PTC लाईव्ह ची संपूर्ण टीम आज मात्र खरं तर या स्पर्धेला कव्हर करते. राऊंड द विकेट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉय, बॅट्समन आउट. पहिला धक्का श्याम सुरेंद्र स्मृती शिरवणे 11 टीमला. जबरदस्त बॉलिंग अटॅक ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉल रिलीज केला अक्षय पाटीलने, राऊंड द विकेट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या आणि पॅडच्या मधून बॉल सरळ निघून विकेटचा वेध घेत असताना इथे पहिला धक्का दिला शिरवणे 11 टीमला. पहिला बॅट्समन आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मेहबूब शेख. मेहबूब शेख देखील एक चांगल्या दाटणीचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतो. नेहमीच वेल फिनिशरची भूमिका मेहबूब शेखने आपल्या टीमसाठी निभावली आहे. तोच खेळाडू आता मात्र ग्राउंडवरती आपल्याला पाहायला मिळतो ॲज अ बॅटर. 15 मध्ये 20 पाहिजे, त्यामुळे सामना बरोबर येते. सामना एकतर्फी झुकू शकत नाही असं चिन्ह सध्या तरी दिसून येते. या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर एकूण 24 संघ सहभागी झालेत. उद्याचा गट यायला आणि पाहायला विसरू नका, कारण अ गटातील सर्व संघ एकाच मंचावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सामना क्रमांक 3 सध्या सुरू आहे. यावेळेस घुटना टेक और सिक्सर देख. आदरणीय भाईंच्या अगदी कटआउटला लागणारा हा षटकार आहे. महबूब याच गोष्टीसाठी ओळखला जातो. मी म्हटलं होतं की महबूब हा वेल फिनिशर आहे या टीमचा. सामना कसा संपवावा
हे त्याला चांगलं ठाऊक आहे. बॉल टू रन इक्वेशन सध्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळेल. येणारे 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 14 करायचे आहेत. 6चा रिक्वायर रन रेट सध्या तरी राहिलेला आपल्याला पाहायला मिळते, कारण की आता बॉल टू रन इक्वेशन सध्या आहे. जबरदस्त मॅच पाहू शकाल. ड्रोनचं सध्या या मैदानावरती फिरस्ती आपल्याला पाहायला मिळते. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंप पासून बाहेर जाणारा बॉल खरं तर सोडून देण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॉल अटेम्प्ट करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. अक्षय पाटीलने या गोष्टीचा फायदा उचलला. अगदी वाईडमध्ये बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न केला. सिंगल पासून रोखले. अक्षय पाटील चांगल्या युवा खेळाडू आहे. आपल्या टीमसाठी नेहमीच त्याचे वेगळे योगदान राहिले. इथे देखील बॉल उडवला ऑन साइडला, गुडघ्यावरती बसून सलामी दिली 6 धावांची. येतोय षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल आपण एक जबरदस्त बॅटिंग अटॅक महबूब शेखच्या माध्यमातून. 6 धावा इथे मात्र पाहायला मिळतील आणि स्कोर झालाय 42 वर 1. गुडघ्यावरती अगदी बसून स्वतःचा वेट बॅलन्स करून बॉलला खेळलाय मिड विकेटच्या वरून सीमा पार. षटकार आलाय. 12 मध्ये 8 राहिलं. सामन्यावरती आता पकड घट्ट झाली आहे, ती म्हणजे श्याम सुरेंद्र स्मृती शिरवणे 11 टीमची. विराज चव्हाण आणि महबूब शेख ही जोडी मात्र मैदानामध्ये 9 बॉल मध्ये 17 वरती खेळतो विराज आणि 3 बॉल मध्ये 12 वरती खेळताना पाहायला मिळतो महबूब. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी रोहित वरती दिली गेली आहे, कारण वैयक्तिक एक गोलंदाज 2 ओव्हर फेकू शकतो. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 बॉलर तुम्हाला वापरावे लागतील. त्यातील आपल्या 2 ओव्हरचा पूर्ण स्पेल करण्यासाठी रोहित कोळी वरती जबाबदारी देण्यात आली आहे. समोर असणाऱ्या विराज चव्हाण 9 बॉलमध्ये 17 वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. वनमंत्री चषक 2025 भरपूर वर्षाची प्रतीक्षा होती निरुळ गावाची, जी प्रतीक्षा आज मात्र संपवली. खरं तर मी 4ही आयोजकांचं मी मनापासून धन्यवाद देईन. ओव्हरपिच बॉल होता, त्यालाही मागे ठेवलं होतं. बॅटन पॅडच्या मधून बॉल निघून गेला. विकेट किपरच्या हातामध्ये आणखीन एक डॉट. स्पर्धेचे प्रमुख आयोजक आमचे किस्मतजी भगत, त्याचबरोबर संदेशजी ठाकूर, यामध्ये मी उल्लेख करेन स्वप्नीलजी पाटील, आणि या संपूर्ण स्पर्धेची महत्त्वाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेऊन चालणारे अक्षयजी पाटील, या 4ही आयोजकांचं मी या ठिकाणी कौतुक करेन. इथे देखील बॉल समोर आहे आणि रनआउटची शक्यता देखील नाकारू शकत नव्हतो, परंतु लेग बाईज 7वा डॉट बॉल रोहितच्या माध्यमातून सध्या तरी हाताळला जातोय. आणि त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय कमलाकरजी म्हात्रे साहेबांचं नुकतंच आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत आहे वनमंत्री चषक 2025 मध्ये. वर 1 या स्थितीमध्ये सध्या संघ. सिनियर केडी हे देखील आम्हाला जॉईन आहेत, त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर पीटीसी म्हटलं की दोन्ही भावांची भरपूर महत्त्वाची जबाबदारी असते. इथे देखील बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज लागली आहे आणि मागे थर्ड मॅनला एक चांगला झेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून विनीत आहे त्या ठिकाणी, त्याच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय. फलंदाज होते बाद. दुसरा धक्का महबूब शेख याच्या रूपाने लागलाय, तो शिरवणे 11 टीमला. तर आमचे उद्योजक प्रशांतजी पाटील करावेगाव जस्ट डेनिमचे सर्व आहेत. त्याचबरोबर आणखीन एक आमच्या नेरुळ गावातील युवा उद्योजक जयनामजी भगत भाऊ यांना देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वनमंत्री चषक 2025 या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या सर्वच मान्यवर पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. दोन्ही उद्योजक आहेत आणि दोन्ही मान्यवरांना आम्ही व्यासपीठावरती आमंत्रण देत आहोत. यावं आपण आमंत्रित आहात या व्यासपीठावरती स्पर्धा आयोजकांच्या माध्यमातून. अर्थातच सैदाम बॉईज, कट्टा बॉईज, नेरुळ 11 आणि त्याचबरोबर शाळा बॉईज.
आडव्या बॅटने याही बॉलला स्वीप करण्याचा प्रयत्न फसला अनिकेत तांडेलचा. आणखीन एक डॉट बॉल सलगचा हा मला वाटते जवळजवळ 9वा बॉल डॉट आलाय. रोहितच्या गोलंदाजीमध्ये जबरदस्त बॉलिंग अटॅक मॅच जवळ आणून ठेवली आहे. हे पुढील जर 2 डॉट बॉल आले तर मजा येईल या मॅचमध्ये. अंतिमच्या क्षणापर्यंत चाललेली ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल का? रोहित रतन कोळी आणखीन एक डॉट. चला 10वा डॉट बॉल सध्या तरी रोहित फेकतोय आपल्या गोलंदाजीमध्ये. पहिला डॉट बॉल आला ज्यावेळेस षटकार लागला होता त्यानंतर प्रत्येक डॉट बॉलची मालिका कायम ठेवली रोहितने. आतापर्यंत 5 डॉट बॉल. ऑफिशियली रन नाही, एक लेग बाईची रन जरी असली तरी ती बॉलर खात्यामध्ये जॉईंट होत नाही, हे देखील विसरून चालणार नाही. मिडल विकेट ओव्हरची संभावना. इथे लेग स्टिक सोडलाय आणि त्यामुळे मिडल विकेट ओव्हरची संभावना आता मात्र तुर्तास थांबली आहे. परंतु सलगचे जवळजवळ 10 डॉट बॉल फेकत असताना रोहितने आपल्या टीमसाठी संघर्षाची ही जी ज्वाला पेटलेली ती कायम ठेवली आहे. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. आडव्या बॅटने खेळला बॉल चालला ऑन साइडला. सिंगल पूर्ण केली. दुसरीसाठी पलटत असताना मात्र ब्रेक दिल्यावरती थ्रो होईल का? आणि इथे मात्र पहा बॅट्समन आउट. फलंदाज इथून मात्र परतेल विराज चव्हाण. परंतु रोहित कोहली यांची जर बॉलिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. फक्त 2 धावा या ओव्हरमध्ये खर्च केल्या आणि आपल्या टीमसाठी महत्त्वाची भूमिका त्याने निभावली आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये असं वाटलं होतं धावा बॅलन्स राहणार नाहीत, परंतु 5 धावांची गरज. पाणी मैदानामध्ये न्यावं 12वे खेळाडू. आणि त्याचबरोबर विनंती करतोय शिरोनी टीम जे खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो तुम्ही डगआउटमध्ये बसायचं आणि जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो डगआउट थोडा खाली करा. आयोजकांच्या वतीने आम्हाला माहिती आलेली आहे आणि डगआउट तुमच्यासाठी उपलब्ध केलेले आहेत. जर डगआउटमध्ये खेळाडू दिसले नाही तर पॅनलाइज केलं जाईल. डगआउट तुमच्यासाठी उभे केलेत तर प्लीज विनंती करतो प्रत्येक खेळाडू डगआउटमध्ये बसलाच पाहिजे. आणि प्रेक्षकांना विनंती करतो तो डगआउट खाली करायचा आहे. जर समर्थक असतील त्यांनाही विनंती करतोय डगआउट खाली करायचा आहे तो प्लीज विनंती करतोय. जे प्रेक्षक असतील त्यांना विनंती करतोय प्रेक्षकांसाठी डगआउट नाहीये. चला समोर बसले जे प्रेक्षक आहेत त्यांनाही विनंती करतो आपण तिथून उठायचं आहे कारण की तो आमच्या खेळाडूंसाठी डगआउट आहे. प्लीज विनंती करतोय. जे समर्थक असतील त्यांनाही विनंती करतोय शिरोणे गाव जे समर्थक असतील तर तुम्ही त्यांना सांगायचं आहे डगआउट्स फक्त खेळाडूंसाठी असणार आहे. हे पहा आपण स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळते येणारे 6 बॉल आणि 5 धावांची आवश्यकता आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये संपलेला आहे. PTC लाईव्हच्या माध्यमातून कॅप्चर केले जाणारे हे संपूर्ण क्षणचित्रे आपल्या समोर आहेत. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा वनमंत्री चषक 2025 नवी मुंबईतील अग्र नामांकित स्पर्धांपैकी एक स्पर्धा म्हणून या स्पर्धेचा नेरुळ गावच्या स्पर्धेचा नक्कीच उल्लेख केला जाईल यात तीळ मात्र शंका नाही. आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकाल आमचे प्रशांतजी पाटील जे जस्ट डेनिम ब्युटिक चे सर्व आहेत. त्याचबरोबर आमचे जयनाम भगत भाऊ, अशोकजी गांडाळ, विकाजी तिकोणे, त्याचबरोबर रवींद्रजी भगत, त्याचबरोबर शिरवडे गावचे माजी नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब हे देखील आपल्याला पाहायला मिळतात. तसेच आमचा हा आकर्षक आणि भव्य दिव्य असा स्टेज या संपूर्ण नेरुळ गावच्या क्रीडा स्पर्धेचा अभिमान वाढवेल असा स्टेज आणि त्या समोर असलेल्या या अगदी भरीव अशा ट्रॉफीज देखील आपल्याला पाहायला मिळतात. सहा बॉलमध्ये 5 पाहिजे. मॅच सुरू करा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका आपण, जास्त वेळ होतोय. सामना सुरू करावा विनंती आहे. 45 झालेत. येणारे 6 बॉल 5 धावांची गरज. सामना जिंकण्यासाठी शिरवणी टीमला काय घडणार हे पाहायचंय. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर जवळ बॉल चाललाय. 1 रन पूर्ण केली आहे. डायरेक्ट थ्रो आलाय. जगदीश ठाकूर विकेटच्या मागे सूत्र हलवत असताना आपल्याला पाहायला मिळतील कारण अनुभवी खेळाडू आहेत या टीमचे. आणि याच दरम्यान आमचे नेरुळ गावातील ज्येष्ठ समाजसेवक आदरणीय
श्री गणेशदादा भगत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत या स्पर्धेच्या निमित्ताने. आणि तसेच त्याचबरोबर आकाशजी पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झाले. नेरूळ सेक्टर 18 मधील युवा समाजसेवक आणि दिलीपजी यादव यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. मॅचकडे आपण जाणार आहोत. 2 धावा आल्यात, 5 मध्ये 3 पाहिजे. आडव्या बॅटने बॉलला उचललाय, वरती लिफ्ट केलाय, फिल्डर आहे बॉल खाली, कॅच होईल, यस, पकडलाय झेल आणि संपुष्टात आलाय. बॅटर मंदारचा खेळ साहिल अनिकेत झालाय बाद. अनिकेत तांडेल इथून मात्र झालाय बाद. आता मात्र सामन्यामध्ये चुरस वाढताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण 4 बॉल बाकी आहेत आणि 3 धावांची गरज. डीजे मयूर आपल्या स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतील, त्यांची सुकन्या देखील आपल्याला पाहायला मिळते. धीरज देखील या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. जितेश पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 6व्या क्रमांकावरती हा बॅटर येईल. मंदार प्रभूच्या अगदी सोबतीला हा किल्ला लढवावा लागणार आहे, कारण आता संघ संकटात सापडल्यासारखं जणू भास होतोय. अजून या सामन्यामध्ये बरकत कायम ठेवली आहे, अजून या सामन्यामध्ये रंगत कायम आहे. या संपूर्ण मॅचची जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागेल बॉलर यशला. राऊंड द विकेट, ऑन साइडला तडाखा, फिल्डरच्या हातामध्ये बॉल, चांगला झेल, जबरदस्त बॉलिंग अटॅक. 3 मध्ये 3. साहिल कोळीने पकडला हा झेल आणि संपुष्टामध्ये आलाय. आणखीन एका नवीन बॅटर अर्थात जितेश पाटीलचा खेळ. शिरवणे टीमची धाकधूक वाढली आता. जबरदस्त बॉलिंग अटॅक. रोहित कोळीने एक जणू नवीन ऊर्जा संचारून दिली आहे या येणाऱ्या गोलंदाजाच्या शरीरामध्ये, आणि आता असं वाटतंय हा सामना काहीसा बरोबरीत जाईल. तीन बॉल 3ची गरज. शेवटच्या 6 मध्ये 5 पाहिजे होत्या. पहिल्या बॉलवर सिंगल आली, त्यानंतर वाईट, त्यानंतर 2 विकेट. मॅच वरती पकड झाली आहे, घट्ट केली आहे. आता शेवटचे 3 बॉल 3 धावांची गरज. काय मॅच आहे. आणि निश्चितपणे शिरोणे संघाला कॅश प्राइज जरूर आहे. जर संघ सामना जिंकतोय तर शिरोणे गावचे जबरदस्त दमदार माजी नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. परंतु आता सध्या तरी दोन्ही टीम या संपूर्ण मॅच कडे आशेच्या नजरेने पाहतायत. दोन्ही टीमला असं वाटतंय हा सामना आम्ही जिंकावा, कारण सामना बरोबरीत आलाय. बॉल टू रन इक्वेशन एक वेळ अशी होती 14 बॉल 14 पाहिजे होत्या, तिथून सामना रोहित कोहलीने फिरवलाय. आता यशवरती जबाबदारी आहे. ओव्हर द विकेट राईट हँडेड बॅटरसाठी ओम श्री नवीन आलाय बॅटर, तो स्ट्राईक वरती आहे. 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्यात. साहिलने मात्र दोन्ही झेल घेण्यासाठी भरपूर मदत केली यशला. इथे देखील पहा, खेळायचं होतं, बॉलला येऊन दिलं. वेट अँड वॉचची भूमिका अंगाशी आली आहे. यश ठरेल का या मॅचचा किंग मेकर, की ओम श्री या मॅच वरती पकड घट्ट करेल. डगआउट मधून ओरडू नका प्लीज, सूचना आहे तुम्हाला, कारण मैदानावरती प्रेशराईज झाल्यानंतर बऱ्याच वेळा या गोष्टी होतात. परंतु आज दोन्ही टीम सर्वस्व पणाला लावून खेळतात. कंपल्सरी चेसिंग इज अ रूल ऑफ द टुर्नामेंट. सगळ्या धावा तुम्हाला चेस करायच्या आहेत. एक मोठा फटका येईल का कोपरा टीम, प्लीज वेळ घेऊ नका. हे स्क्रीनवरती पहा आपण. येणारे 2 बॉल आणि धावा करायच्या 3. 2 बॉल 3ची गरज. केनी सिटी डीसीसी कोपरा टीम आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना श्याम सुरेंद्र स्मृती शिरवणे 11 टीम. काय मॅच आहे, रंगत वाढली आहे. हा देखील डॉट येईल का, ही उत्कंठा वाढली आहे, प्रतीक्षा वाढली आहे टीमची. आणि तसं जर घडलं तर शेवटच्या बॉलवरती आज सामना जाईल. ओव्हर द विकेट. आता दबाव आहे ओम श्रीवरती, कारण यशने त्याचं काम केलंय. त्याला ज्या टप्प्यांवरती बॉल फेकायचे होते ते टप्पे मात्र फेकलेत.
पुढचा बॉल 2ला 3 पाहिजे. ओ क्लीन बोल्ड. काय मॅच बनवली आहे डीसीसी कोपरा टीम. हा संघ हार मानणारा नाहीये. संघर्षातून उभा झालेला संघ डीसीसी कोपरा आज मात्र शिरवणे टीमला शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन आलाय. कितीही कमजोर धावसंख्या जरी असली तरी देखील वाचवण्याची ताकद आमच्यामध्ये आहे हे दाखवणारी गोलंदाजी यशने केली आहे. परफेक्ट परफेक्ट अगदी यॉर्क बॉल होता. फुलटॉस बॉल डायरेक्ट जाऊन फर्निचर वरती आदळला. विकेट मिळाली या ओव्हरमध्ये तिसरी. फक्त 1 धाव खर्च केली आहे आणि 3 विकेट मिळवल्यात. विजयाच्या आशा अजूनही कायम ठेवल्यात कोपरा टीमने. 1 बॉल 3 धावांची गरज आहे. सामना बनलाय, सामना खुला झालाय. आता जे करायचंय ते नवीन आलेला बॅटर प्रणीत जोशी आणि बॉलर यश कोळी आणि प्रणीत जोशी ही बॅटल मात्र पाहायला मिळेल. मित्रांनो, सामना आवडला असेल ना तर शेवटच्या बॉलसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण 1 बॉल बाकी आहे आणि धावा करायच्या आहेत 3. रंगत आहे. तर याच दरम्यान युवा उद्योजक हितेश गामी यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल येणारा शेवटचा बॉल 3 धावांची गरज. सामना कोणी पण जिंकू दे, आतमध्ये कोणी जाऊ नका. 1 बॉल 3 जोरदार टाळ्या. इथे बॉल हवेमध्ये आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 1 झालीये, 2 पूर्ण, तिसरी होईल का हे पाहायचंय. आणि सामना जिंकलाय डीसीसी कोपरा टीमने. अभिनंदन. केनी सिटी डीसीसी कोपरा या सामन्याला घेऊन गेले. अगदी घशातून घास काढून घेतला शिरवणे टीमच्या आणि अगदी निराश मुद्रेने संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर. चला शिरवणे टीम, आपण हँडशेक्स करा या डीसीसी कोपरा टीम सोबत आणि मगच आपण या स्पर्धेचा निरोप घ्या. कारण या स्पर्धेमधून आपण जरी बाहेर झाला असला तरी देखील आपण एक खेळाडू वृत्ती, खेळ भावना जोपासत या टीमला शुभेच्छा द्या. कारण आपला प्रतिस्पर्धी संघ जरी असला तरी त्या संघाला आपण शुभेच्छा देणं हे मात्र बंधनकारक आहे. यानंतर काही सन्मान आपल्याला करायचे आहेत, तर मी विनंती करेन रोहित भोपे यांना की आपण सन्मानाची जबाबदारी. आणि तसंच हा सामना जसा सुरू होईल तसा आपण मायक्रोफोनवरती आवाज ऐकणार आहोत. महाराष्ट्रातील हास्य सम्राट समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे, सातत्याने ज्यांना टेनिस क्रिकेटचा इंदुरीकर महाराज ही पदवी, ही उपाधी दिली गेली आहे, आमचे गुरुवर्य अर्थातच दशरथजी पाटील सर यांना आपण ऐकूया आमच्या कॉम्बॉक्समध्ये. तोपर्यंत रोहित भोपे यांच्याकडे जाऊया. त्याचबरोबर सन्माननीय प्रशांतजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने. प्रशांतजी पाटील साहेब, आपला शुभ सन्मान वनमंत्री चषक 2025 मध्ये प्रशांतजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. निखिलजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते माईची शाल, प्रेमाचं प्रतिपुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलं जात आहे. वेलकम. पीटीसी लाव, पीटीसी कॅमेरामॅन पीटीसी पाहुण्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. आणि त्याचबरोबर सन्माननीय जय भगत साहेबांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. निखिलजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते जय भगत साहेबांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जातो या स्पर्धेच्या निमित्ताने.